सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गंभीर गुन्हेगारांवर कडक अंकुश ठेवण्यासाठी आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस मुख्यालय सांगली येथे मोठ्या प्रमाणात आरोपी आदान-प्रदान कार्यक्रम राबवण्यात आला। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात एकूण 306 आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। उपविभागनिहाय आरोपी संख्या सांगली 51, मिरज 47, इस्लामपूर 50, तासगाव 42, विटा 46, जत 70, एकूण 306 आरोपी। गेल्या 5 वर्षात खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मोका, अंमली पदार्थ, शस्त्र अधिनियम तसेच तडीपार कालावधी पूर्ण झालेल्या आरोपींना या मोहिमेत समाविष्ट करण्यात आलं होतं। कार्यक्रमादरम्यान हजर आरोपींची सविस्तर माहिती घेऊन त्यांचे इंट्रोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले। त्यात सध्याची नोकरी, उपजीविका, मित्रपरिवार, राहण्याचं ठिकाण, मोबाईल क्रमांक, नातेवाईकांची माहिती आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता। सर्व माहिती अद्ययावत करून पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी नोंदी मजबूत केल्या। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व आरोपींना कडक शब्दात इशारा देत स्पष्ट केलं की यापुढे कोणताही गुन्हा केल्यास कठोर व प्रभावी कारवाई अनिवार्य असेल। तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना व डीबी पथकांना आरोपींच्या हालचालींवर निरंतर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। जामिनावर असलेल्या आरोपींची नियमित तपासणी करण्याचे तसेच 2 पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या किंवा वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कलम 55, 56, 57 नुसार तडीपाराची कारवाई करण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले। यावेळी MPDA आणि मोका अंतर्गत पुढील कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला। या कार्यक्रमास माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व डीबी पथकाचे कर्मचारी उपस्थित होते। पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं की ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असून रेकॉर्डवरील सर्व आरोपींवर बारीक नजर ठेवली जाणार आहे। काही चालणार नाही, त्यामुळे बाहेर आहेत, नीट राहा, व्यवस्थित कामं करा, गुन्हेगारीकडे परत जायला नको। लक्षात येते का? हमाली कर चालतंय, कुठेही लेबर काम केलं चालतंय, पण इज्जतीनं 2 पैसे कमवून जगा, दुसऱ्याला त्रास देऊन जगण्याची गरज नाही। बाहेर काम करायला, रोजगाराला भरपूर काम आहेत, फालतू धंदे करण्याची गरज नाही। लक्षात येते का? कायदेशीर जे काय आहे आपल्याकडं, कायदेशीर मार्गाने चालायचं। लय तुमच्यावर अन्याय झाला, कुठं काही बोंब असेल, कोर्ट आहे, पोलीस आहेत, यंत्रणा आहे, स्वतःहून काय भानगडी करू नका। लक्षात येतंय? कुणी आपल्या हद्दीमध्ये करत असेल, लोकल पोलिसांना माहिती द्यायची, प्रामाणिकपणे माहिती द्या, ठीक आहे? तुम्ही परत विकायचा प्रयत्न करू नका। परत विकलं, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अडकले, परत आतमध्ये जाणार, राहिलं सायला विषय तिकडंच। लक्षात आलंय?